भिवंडीतील कशेळी खाडीत एक जण बुडाला असल्याची घटना रविवारी उघडकीस आली आहे। या व्यक्तीचं शोधकार्य भिवंडी अग्निशमन दलाचे जवान, ठाणे अग्निशमन दलाचे जवान आणि ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान यांच्या मदतीनं गेल्या 7 ते 8 तासांपासून सुरू असल्याची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे। राजेश कुमार कैलासनाथ दुबे असं कशेळी खाडीत बुडालेल्या या व्यक्तीचं नाव आहे। ते ठाणे शहरातील काजूवाडी परिसरात राहतात। बाळकुण अग्निशमन केंद्राला मिळालेल्या माहितीनुसार राजेश कुमार दुबे यांनी रविवारी सकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास कशेळी खाडीत उडी मारली। ही माहिती मिळताच ठाणे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी, नारपोली पोलीस कर्मचारी, ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान, एक बस वाहनासह, ठाणे अग्निशमन दलाचे जवान, एक फायर वाहनासह, भिवंडी अग्निशमन दलाचे जवान, एक फायर वाहनासह आणि एक बोटसह घटनास्थळी दाखल झाले। घटनास्थळी बोटीच्या साहाय्यानं खाडीमध्ये भिवंडी अग्निशमन दलाचे जवान, ठाणे अग्निशमन दलाचे जवान आणि ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान यांच्या मदतीनं गेल्या 7 ते 8 तासांपासून शोधकार्य सुरू आहे। घोडबंदर रोडवर ऑइल टँकरला लागलेल्या भीषण आगीमुळे दोन्ही बाजूंनी वाहतुकीची कोंडी। ठाण्यातील घोडबंदर रोडवर आज दुपारी 2:30च्या सुमारास एक ऑइल टँकरला अचानक पेटल्याची घटना पातलीपडा ब्रिजवर घडली। गुजरातच्या दिशेनं आत जात असलेल्या टँकरला लागलेली ही आग इतकी भीषण होती की काही वेळातच परिसरात काळ्या धुरांचे लोट पसरले। ही आग लागल्यामुळे घोडबंदर रोडवरील दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी निर्माण झाली। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। या घटनेची माहिती मिळताच ठाणे अग्निशमन दलाचं पथक तातडीनं घटनास्थळी दाखल झालं आणि त्यांनी ही आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले। सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं प्राथमिक माहितीवरून समजतं, मात्र टँकरचं मोठं नुकसान झालंय। आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून या प्रकरणी संबंधित यंत्रणांकडून चौकशी सुरू आहे। या घटनेमुळे सुमारे 1 तास वाहतूक विस्कळीत झाली होती। पोलीस आणि वाहतूक विभागाने तात्काळ मार्ग मोकळा करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आणि वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू ठेवले। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला ठाण्यातील विविध विकास कामांचा आढावा। राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज ठाणे महापालिका क्षेत्रातील विविध विकास कामांचा प्रत्यक्ष पाहणी दौरा केला। आज दुपारी 2 वाजता गायमुख चौपाटी येथून त्यांनी दौऱ्याला सुरुवात केली। यावेळी संबंधित विभागाचे अधिकारी, महापालिकेचे पदाधिकारी आणि इतर प्रशासकीय अधिकारीही उपस्थित होते। या दौऱ्यात मंत्री सरनाईक यांनी गायमुख ते माजिवडा मार्गावरील घोडबंदर रोडवरील महत्त्वाच्या कामांची पाहणी केली। विशेषतः रस्त्याच्या मधोमध सुरू असलेल्या मेट्रो प्रकल्पातील जिन्यांची त्यांनी बारकाईनं तपासणी केली। या प्रकल्पातील कामांची गती, सुरक्षेच्या दृष्टीने घेतलेली उपाययोजना तसंच नागरिकांना होणारा त्रास याविषयी त्यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली। हा आढावा दौऱ्यानंतर प्रत्यक्ष निरीक्षण करत मंत्री सरनाईक यांनी काही कामांमध्ये गती वाढवण्याच्या सूचना दिल्या। तसंच नागरिकांसाठी सोयीस्कर आणि सुरक्षित सुविधा निर्माण करण्यावर भर देण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना यावेळी दिले। पासून ते कापूरबावडीपर्यंत 8 मध्ये हे मेट्रो स्टेशन्स येतात आणि त्या मेट्रो स्टेशन बरोबर सर्व्हिस रोड आणि मुख्य रस्त्याच्या मधोमध त्याचे जिने आलेले आहे आणि त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या हे अडचणीचं काम झालेलं आहे की जर लोक उतरले तर मागून येणाऱ्या वाहनांची धडक लागून त्यांचा अपघात होऊ शकेल। त्यामुळे मार्ग काय काढायचा अशासाठी आजची ही बैठक आम्ही आयोजित केली होती आणि त्या माध्यमातून आता या सगळ्या 8 स्टेशनचा आम्ही गायमुखपासून कापूरबावडीपर्यंतचा पाहणी दौरा करतोय आणि त्यातनं एक मार्ग असा आम्ही काढतोय की ज्या ज्या ठिकाणी मेट्रो स्टेशन असेल त्या ठिकाणी ज्या गाड्या आहेत त्यांना आम्ही बंदी घालणार आहोत। तिकडे फक्त ST परिवहनच्या बसेस, मुंबई महापालिकेच्या बसेस आणि त्याचबरोबर रिक्षा, टॅक्सी ह्याच ज्या प्रवासी सेवा देणाऱ्या गाड्या आहेत त्यांना आम्ही परवानगी देणार आहोत आणि त्यासाठी बस थांबा वगैरे किंवा रिक्षा स्टँड वगैरे निर्माण करणार आहोत जेणेकरून वाहनं मोठ्या प्रमाणात जर आली तर त्याची धडक लागून कुठलाही प्रवासी जो उतरणार आहे किंवा चढणार आहे त्याला त्रास होणार नाही अशा प्रकारची दक्षता
घ्यायला MMRDच्या अधिकाऱ्यांना आम्ही सांगितलेलं आहे आणि त्याचं प्रेझेंटेशन द्यायला सांगितलं आहे. ते प्रेझेंटेशन आम्ही त्यावर अंतिम निर्णय घेऊ. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाणे आणि परिसरातील वाहतूक कोंडीमुळे नागरिक अतिशय त्रस्त झाले आहेत. सर्व यंत्रणांनी समन्वय साधून हा परिसर वाहतूक कोंडी मुक्त करावा, तसंच रस्ते तातडीने दुरुस्त करून खड्डे मुक्तीसाठी उपलब्ध असलेले उत्तम तंत्रज्ञान वापरावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले आहेत. सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यात येत असलेल्या अपयशाबद्दल स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. ठाण्यात कोपरी, माजिवडा यासोबतच घोडबंदर रस्ता, गायमुख घाट ते फाउंटन हॉटेल, शिळफाटा परिसर येथे सकाळ आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक प्रचंड त्रस्त झालेत. त्याबद्दलच्या तक्रारी वारंवार येत असून सर्व यंत्रणांनी समन्वय साधून हा पूर्ण परिसर वाहतूक कोंडी मुक्त करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी झालेल्या बैठकीत दिले आहेत. या बैठकीस ठाणे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्णनाथ पांचाळ, ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव, पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे, वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट आदी अधिकारीही उपस्थित होते. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सिद्धार्थ तांबे यांना दूरध्वनीद्वारे सूचना देण्यात आल्या. गायमुख घाटातील रस्त्यामुळे वाहतूक कोंडी सातत्यानं होत असून या समस्येवर अजूनही तोडगा काढण्यात यश आलं नाही, याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर वाहतुकीचे व्यवस्थित नियोजन करून ठाणे, भिवंडी, शिळफाटा आणि कोपरी या चारही भागातील वाहतूक कोंडीवर मात करावी. रस्ते दुरुस्ती करताना त्या कामाचा दर्जा चांगला असावा. रस्त्यावर दुरुस्तीचे उंचवटे तयार होऊ नयेत, त्याने अपघात होतात, याकडे कटाक्षानं लक्ष द्यावं. खड्डे मुक्ती झाल्यास वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल. त्यामुळे उपलब्ध असलेले उत्तम तंत्रज्ञान वापरून खड्डे मुक्ती करावी, असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. WWEच्या रेस्क्यू टीमनं मास्क बोई पक्षाची केली सुटका. कोपरी पूर्व येथील कन्हैयानगर परिसरात एका वायर हाऊस मध्ये झाडावर बसलेल्या एका दुर्मिळ मास्क बोई पक्षाची सुटका करण्यात आली आहे. WWEच्या टीमनं काल दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास ही कामगिरी पार पाडली. हा पक्षी एक मोठा सागरी पक्षी असून मुख्यत्वे उष्णकटिबंधीय विभागांमध्ये तो आढळतो. अडकलेला हा पक्षी एक किशोरवयीन होता, जो पांढऱ्या आणि तपकिरी रंगाचा असून त्याला फिकट पिवळसर चोच होती. तो मासे खाणारा पक्षी आहे. या पक्षाला पेटवेट्स वेटेरिनरी क्लिनिक ठाणे येथे नेण्यात आलं, जिथे डॉक्टर हेमंत थांगे यांनी त्याची तपासणी केली. तपासणीत पक्षाला श्वसनसंस्थेशी संबंधित संसर्ग असल्याचं आणि त्याची एकूण ताकद कमी झाल्याचं तसंच थोडं वजनही घटल्याचं निदर्शनास आलं. मात्र कोणतीही बाह्य जखम नव्हती. या प्राथमिक उपचारानंतर पक्षाला मानपाडा, कोकणीपाडा येथील WWE वन्यजीवन पुनर्वसन केंद्रात हलवण्यात आलं असून तो सध्या तिथे निगराणीखाली आहे. तसंच उपचारांना तो सकारात्मक प्रतिसाद देत आहे. या पक्षाची प्रकृती सुधारल्यानंतर आणि पशुवैद्यकीय सल्ल्यानुसार योग्य वेळ आल्यावर त्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे. या दुर्मिळ पक्षाची वेळीच सुटका झाल्यामुळे पर्यावरण प्रेमी आणि वन विभागाकडून WWEच्या कामाचं कौतुक करण्यात येत आहे.